उन्हाळी सुट्ट्या संपून आता शाळेला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा सह ज्या खाजगी शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं मोठं स्वागत होताना पाहायला मिळतंय। मी आता कळंब तालुक्यातील देवधानुरा या गावामध्ये आहे। स्वतः आमदार कैलास पाटील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। शाळेचा पहिला दिवस आहे, विद्यार्थ्यांचं स्वागत करताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर स्वतः ते या ट्रॅक्टरचं जे आहे ते सारथ्य करताना पाहायला मिळत आहेत। शाळेपर्यंत त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी अगदी स्वतः या ट्रॅक्टरमध्ये बसलेले पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, आज शाळेचा पहिला दिवस आहे, विद्यार्थ्यांचे तुम्ही आज ट्रॅक्टरच्या माध्यमातून सारथी करताय। आज महाराष्ट्रभर शिक्षण विभागाच्या वतीने जे पहिलीचे प्रवेश पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, शाळाबाह्य राहू नये ह्या उद्देशानं प्रवेशोत्सव सोहळा महाराष्ट्रभर साजरा होतोय। आज मी ज्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो त्याच शाळेत मी पहिलीचा म्हणजे माझा प्रवेशही ह्याच शाळेत झाला होता, त्यामुळे मी आवर्जून शाळा निवडली। माझं मूळ गाव आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांना उत्साह यावा, एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये या उद्देशानं हा शिक्षण विभागानं उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि मला त्याचा ज्या शाळेत मी गेलो त्या शाळेत मी विद्यार्थ्यांना घेऊन जातोय, त्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। एकीकडे शालेय व्यवस्था आपण बघतोय, कशा पद्धतीनं याच्यामध्ये बदल झाले पाहिजे, एक विरोधक म्हणून आपण काय सरकारला या सूचना देणार आहेत का, किंवा कशा पद्धतीनं आपण शिक्षण विभागात आजकालचं आपण बघतोय की स्पर्धेचं युग आहे। शिक्षणाच्या व्यवस्था सुधारल्या पाहिजेत, सेमी इंग्लिश असेल, CBSE पॅटर्न असेल, आपल्या ह्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळेची मुलं टिकली पाहिजेत ह्या उद्देशानं शिक्षण व्यवस्था सुधारणं गरजेचं आहे। आणि त्या निमित्तानं आमचं वेळोवेळी शिक्षण विभागाकडे, शिक्षण मंत्र्याकडे आमची मागणी असते की विद्यार्थी आपला स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण दिलं पाहिजे, विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे। यासाठी जे बदल करणं गरजेचं आहे, त्यासाठी जिल्हा परिषद शाळांनी सुद्धा बदललं पाहिजे। भौतिक सुविधा असतील किंवा शैक्षणिक सुविधा असतील, ह्या दोन्ही सुविधा बदलल्या तरच ग्रामीण भागातील जी सर्वसामान्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात ही स्पर्धेच्या युगात टिकू शकतात। त्यामुळं स्किल असताना फक्त जर त्यांना सुविधा नाही मिळाल्या तर ही मुलं मागं पडू शकतात। त्यामुळे शिक्षण विभागानं किंवा शासनानं जो देश शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टीवर खर्च करतो तोच देश प्रगती करू शकतो, तोच विकसित देश म्हणू शकतो। त्यामुळे शिक्षणावर खर्च आजही शिक्षणावर ज्या प्रमाणात खर्च व्हायला पाहिजे त्या प्रमाणात आपलं सरकार खर्च करत नाही, त्यामुळे शिक्षणावरला खर्च वाढला पाहिजे। चांगल्या सुविधा ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकांना सुद्धा दिल्या पाहिजेत। आता संच मान्यतेसारखे निर्णय शासनाने घेतलेले आहेत, चुकीचे निर्णय घेतलेले आहेत। जपानमध्ये एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे चालू शकते आणि इथं 61चे 60 विद्यार्थी किंवा 60चे 59 झाले तर एका शिक्षकाचं पद उडतं। ही विषमता कुठेतरी दूर झाली पाहिजे। त्यामुळं माझं एवढंच शिक्षण विभागाला किंवा शासनाला म्हणणं आहे की शिक्षणाकडे प्राधान्य देऊन आपली पुढची पिढी जर घडवायची असेल तर शिक्षणाला असं कुठे अटी शर्ती न लावता विद्यार्थी संख्या प्रत्येक सर्वसामान्य शेवटच्या घटकातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे शासनानं करावी, एवढीच माझी मागणी आहे। जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक वर्गखोल्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात, अनेक धोकादायक इमारती आहेत। तुम्ही देखील त्याचा पाठपुरावा करताय, मात्र आणखीन देखील आता विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आहे, अशा वर्गखोल्यामध्ये काही लेकरांना बसवं लागणार आहे। खरं तर 550 पेक्षा जास्त धोकादायक वर्गखोल्या धाराशिव जिल्ह्यात आहेत। मी हा प्रश्न विधानसभेतही मांडला होता। जिल्हा नियोजन समितीतनं जवळपास यावर्षी 83 वर्गखोल्याला आणि 103 शौचालयांसाठी मुलींच्या शौचालयांसाठी निधी मंजूर झाला होता, पण दुर्दैवानं कुरघोडीचे राजकारण दोन्ही सत्ताधारी पक्षामधलं, त्यामुळे याला स्थगिती दिलेली आहे। आता आज आपण बघतो की पाऊस मे पासून पडायला चालू झालेला आहे। या धोकादायक वर्गखोल्यात शिक्षण घेण्याची, स्वतः जीव मुठीत घालून शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर या सत्ताधाऱ्यांच्या कुरघोडीमुळे आलेली आहे असं मला वाटतं। जर आपण पाहिलं तर एकीकडे आजचा शाळेचा पहिला दिवस आहे। आमदार कैलास पाटील स्वतः देवधानुरा या गावामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात की सहभागी झालेले आहेत, आणि कुठेतरी आता विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा, विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रेरणा मिळावी यासाठी ते स्वतः या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।